आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय ज्याचं नाव आहे ब्रॅकियल प्लेक्सस. ब्रॅकियल प्लेक्सस हा खरं तर थोडा किचकट टॉपिक आहे, पण कन्सेप्च्युअल आहे. जर स्टेप बाय स्टेप जर तुम्ही समजत गेलात तर तुम्हाला ते समजून येईल. पण आता नावातच आहे, व्हॉट इज अ ब्रॅकियल प्लेक्सस. ब्रॅकियल प्लेक्सस प्लेक्सस म्हणजे काय? नेटवर्क, असं नर्वचं नेटवर्क जे अप्पर लिमला सप्लाय करतं. म्हणजे ब्रॅकियल म्हणजे अप्पर लिम आणि प्लेक्सस म्हणजे नर्वचं नेटवर्क. असं नर्वचं नेटवर्क जे अप्पर लिमला सप्लाय करतं त्याला ब्रॅकियल प्लेक्सस असं म्हणतात. म्हणजे आता आपण पूर्ण बॉडीमध्ये जर पाहायला गेलं तर 3-4 प्रकारचे महत्त्वाचे प्लेक्सस आहेत. ब्रॅकियल प्लेक्सस आहे, लंबर प्लेक्सस आहे, सर्वायकल प्लेक्सस आहे, सॅक्रल प्लेक्सस आहे. तर त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे ब्रॅकियल प्लेक्सस जे अप्पर लिमला आपल्याला सप्लाय करतं. तर हे ब्रॅकियल प्लेक्सस समजून घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं एक कन्सेप्ट आहे. तुम्हाला एकदा हा एक फॉर्म्युला एकदा लक्षात ठेवला की ब्रॅकियल प्लेक्सस पुढचं समजायला अगदी सोपं जातं. तर तो फॉर्म्युला असा आहे RTDCB 53635. RTDCB 53635 हा एकदा फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात बसला की तुम्हाला ब्रॅकियल प्लेक्सस समजायला अगदी सोपं आहे. तर RTDCB, R म्हणजे रूट्स, T म्हणजे ट्रंक, D म्हणजे डिव्हिजन्स, C म्हणजे कॉर्ड्स आणि B म्हणजे ब्रांचेस. R म्हणजे रूट्स, T म्हणजे ट्रंक, D म्हणजे डिव्हिजन्स, C म्हणजे कॉर्ड्स, B म्हणजे ब्रांचेस. 5 रूट्स आहेत, 3 ट्रंक्स आहेत, 6 डिव्हिजन्स आहेत, 3 कॉर्ड्स आहेत आणि 5 ब्रांचेस आहेत. या पद्धतीने पूर्ण ब्रॅकियल प्लेक्सस हे डिवाईड झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, प्रत्येकदा समजून घ्या, रूट्स, ट्रंक, डिव्हिजन, कॉर्ड्स आणि ब्रांचेस अशा पद्धतीने ब्रॅकियल प्लेक्सस हे डेव्हलप झालेलं आहे. रूट, ट्रंक, डिव्हिजन, कॉर्ड्स, ब्रांच. म्हणजे रूट्सपासून ट्रंक तयार होणार, ट्रंकपासून डिव्हिजन, डिव्हिजनपासून कॉर्ड्स, कॉर्ड्सपासून ब्रांचेस. आता रूट्स किती आहेत? तर 5 रूट्स आहेत, 3 ट्रंक आहेत, 6 डिव्हिजन्स आहेत, 3 कॉर्ड्स आहेत आणि 5 मेन ब्रांचेस आहेत. हा एकदा फॉर्म्युला तुमच्या परफेक्ट लक्षात बसला की पुढचं ब्रॅकियल प्लेक्सस समजायला अगदी सोपं आहे. तर पण अगोदर त्याचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे ब्रॅकियल प्लेक्ससचं ते समजून घेणार आहोत. तो फॉर्म्युला एकदा परत एकदा रिवाईज करा. RTDCB म्हणजेच रूट 5 आहेत, ट्रंक 3 आहेत, डिव्हिजन 6 आहेत, कॉर्ड्स हे 3 आहेत आणि ब्रांचेस ह्या मेन 5 आहेत. पूर्ण ब्रॅकियल प्लेक्ससच्या मेन ब्रांचेस 5 आहेत. आता ज्यावेळेस आपण हे ब्रॅकियल प्लेक्ससचं स्टडी करतो किंवा कोणत्याही प्लेक्ससचं स्टडी करतो त्यावेळेस त्याची जी ओरिजिन होतं ते व्हेंट्रल प्रायमरी रेमायपासून होतं. ज्यावेळेस आपण ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड समजून घेऊ त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की काय असतं व्हेंट्रल प्रायमरी रेमाय. म्हणजे कोणत्याही प्लेक्ससची जी सुरुवात आहे ती कशापासून होते? तर व्हेंट्रल प्रायमरी रेमायपासून होतं. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण स्पायनल कॉर्डची लेवल पाहतो रूटची, तर C5, C6, C7, C8, T1. C5, C6, C7, C8, T1 हे मेन रूट आहेत. रूट किती आहेत? 5 आहेत. कोणकोणते आहेत? C5, C6, C7, C8 आणि T1. 5 सर्वायकल 5, सर्वायकल 6, सर्वायकल 7, सर्वायकल 8 आणि थोरॅसिक 1 या पद्धतीचे हे 5 रूट आहेत. आता 5 रूट मिळून पुढं किती ट्रंक तयार झाले? 3. 5 रूटचे मिळून 3. सुरुवातीच्या वरच्या 2 रूट युनाईट झाले आणि एक ट्रंक तयार झाले, याला म्हणायचं अप्पर ट्रंक. C7 पुढे कंटिन्यू झाली मिडल ट्रंक आणि C8 आणि T1 हे दोन्ही युनाईट होऊन तयार झाली लोअर ट्रंक. यानंतर आपण पाहिलं की रूट हे 5 आहेत, C5, C6, C7, C8, T1 हे पुढे मिळून 3 ट्रंक तयार झाले, अप्पर ट्रंक, मिडल ट्रंक, लोअर ट्रंक. अप्पर ट्रंक कशी तयार झाली? C5 आणि C6 हे रूट मिळून अप्पर ट्रंक तयार झाली. C7 कंटिन्यू झाली मिडल ट्रंक आणि C8 आणि T1 दोन्ही युनाईट होऊन झाली लोअर ट्रंक. त्याच पद्धतीने आता डिव्हिजन जर पाहिलं तर आपण 6 डिव्हिजन्स आहेत. तर या 6 डिव्हिजन कशा? प्रत्येक ट्रंक ही अँटेरियर आणि पोस्टेरियर डिवाइड होते. म्हणजे प्रत्येक ट्रंकपासून 2 डिव्हिजन्स तयार होतील, एक अँटेरियर डिव्हिजन, एक पोस्टेरियर डिव्हिजन. मग अप्पर ट्रंकपासून झाले एक वरती एक अँटेरियर डिव्हिजन, खाली पोस्टेरियर डिव्हिजन. मिडल ट्रंकपासून झाले अँटेरियर डिव्हिजन, पोस्टेरियर डिव्हिजन. त्याच पद्धतीने लोअर ट्रंकची झाली अँटेरियर डिव्हिजन आणि पोस्टेरियर डिव्हिजन. आणि आता याच्यामध्ये पुढे जर गेला आपण तर ह्या झाल्या डिव्हिजन 6. त्यानंतर पुढे झालं कॉर्ड्स. कॉर्ड्स हे मेन 3 आहेत. तर त्या 3 कॉर्ड कोणत्या? तर एक लॅटरल कॉर्ड आहे, एक मिडल कॉर्ड आहे आणि एक पोस्टेरियर कॉर्ड आहे. त्या कॉर्ड कशा तयार झाले हे बघा. तर अँटेरियर डिव्हिजन ऑफ अप्पर ट्रंक, अँटेरियर डिव्हिजन ऑफ अप्पर ट्रंक आणि अँटेरियर डिव्हिजन ऑफ मिडल ट्रंक हे दोन्ही मिळून लॅटरल कॉर्ड तयार झाली. त्यानंतर
लॅटरल लोअर ट्रंकची अँटेरियर डिव्हिजन ऑफ लोअर ट्रंकची मिळून मिडल कॉर्ड तयार झाली आणि सगळ्यांची अप्पर ट्रंक, मिडल ट्रंक आणि लोअर ट्रंक यांच्या सगळ्यांच्या ज्या पोस्टेरियर डिव्हिजन आहेत, सगळ्यांच्या ज्या पोस्टेरियर डिव्हिजन आहेत त्या मिळून तयार झाली पोस्टेरियर कॉर्ड. म्हणजे परत एकदा बघा, C5, C6, C7, C8, T1 हे 5 मेन रूट्स आहेत. त्यानंतर ते रूट्स C5 आणि C6 हे रूट युनाईट होतात आणि अप्पर ट्रंक फॉर्म होतो. त्यानंतर C7 कंटिन्यू होतं मिडल ट्रंकमध्ये आणि C8 आणि T1 हे दोन्ही युनाईट होऊन लोअर ट्रंक फॉर्म करतात. त्यानंतर प्रत्येक ट्रंक ही 2 डिव्हिजनमध्ये डिवाइड होते, एक अँटेरियर डिव्हिजन, एक पोस्टेरियर डिव्हिजन. अँटेरियर डिव्हिजन, पोस्टेरियर डिव्हिजन, अँटेरियर डिव्हिजन, पोस्टेरियर डिव्हिजन. आता हे ज्यावेळेस हे 6 डिव्हिजन तयार झाले, त्याच्या 6 डिव्हिजनपासून 3 कॉर्ड तयार करायचे. तर त्या 3 कॉर्ड कसे तयार होतात, तर एक अप्पर ट्रंकची अँटेरियर डिव्हिजन ऑफ अप्पर ट्रंक आणि अँटेरियर डिव्हिजन ऑफ मिडल ट्रंक ह्या दोन्ही मिळून लॅटरल कॉर्ड फॉर्म करतात. त्यानंतर लोअर ट्रंकची अँटेरियर डिव्हिजन पुढे कंटिन्यू होते मिडल कॉर्डमध्ये आणि तिन्हीच्या अप्पर ट्रंक, मिडल ट्रंक आणि लोअर ट्रंकच्या तीनही पोस्टेरियर डिव्हिजन मिळून पोस्टेरियर कॉर्ड फॉर्मेशन करतात. आता ह्या ब्रॅकियल प्लेक्ससचे मेन ब्रांचेस आहेत 5. म्हणजे पूर्ण ज्यावेळेस आपण इंडिव्हिज्युअल कॉर्ड पाहू त्यावेळेस वेगवेगळ्या ब्रांचेस येतात. जर आता या ओव्हरऑल ब्रॅकियल प्लेक्ससचा आपण ब्रांचेस पाहिल्या तर ओव्हरऑल ज्या 5 मेन ब्रांचेस तयार होतात. म्हणजे इथे एक ब्रांच तयार होते आणि इथे एक ब्रांच तयार होते. म्हणजे ह्या ओव्हरऑल ब्रॅकियल प्लेक्ससच्या ह्या 5 ब्रांचेस आहेत, 1, 2, 3, 4, 5. आणि जर आपण इंडिव्हिज्युअल जर कॉर्डच्या पाहिल्या तर लॅटरल कॉर्ड ह्या 3 ब्रांचेस फॉर्म करते, मिडल कॉर्ड ह्या 5 ब्रांचेस फॉर्म करते आणि पोस्टेरियर कॉर्ड ह्या 5 ब्रांचेस फॉर्म करते. म्हणजे परत एकदा समजून घ्या, मेन 5 रूट आहेत C5, C6, C7, C8 आणि T1. C5 आणि C6 मिळून अप्पर ट्रंक फॉर्म करते, C7 मिळून मिडल ट्रंक फॉर्म करते, C8 आणि T1 मिळून लोअर ट्रंक फॉर्म करते. ते प्रत्येक ट्रंक ही 2 डिव्हिजनमध्ये डिस्ट्रीब्यूट होते, एक अँटेरियर डिव्हिजन, पोस्टेरियर डिव्हिजन, अँटेरियर डिव्हिजन, पोस्टेरियर डिव्हिजन, अँटेरियर डिव्हिजन, पोस्टेरियर डिव्हिजन. त्यानंतर 3 कॉर्ड फॉर्म होतात त्याच्यापासून. तर अँटेरियर डिव्हिजन ऑफ अप्पर ट्रंक आणि अँटेरियर डिव्हिजन ऑफ मिडल ट्रंक ही मिळून लॅटरल कॉर्ड फॉर्म करते. त्यानंतर आहे अँटेरियर डिव्हिजन ऑफ लोअर ट्रंक ही मिळून मिडल कॉर्ड फॉर्म करते आणि तिन्हीच्या पोस्टेरियर डिव्हिजन ऑफ अप्पर ट्रंक, पोस्टेरियर डिव्हिजन ऑफ मिडल ट्रंक आणि पोस्टेरियर डिव्हिजन ऑफ लोअर ट्रंक हे तीनही मिळून पोस्टेरियर कॉर्ड फॉर्म करते. आणि या पूर्ण ज्या ओव्हरऑल ब्रॅकियल प्लेक्सस आहेत त्याच्या मेन 5 ब्रांचेस आहेत. ही एक ब्रांच, दुसरी ब्रांच, तिसरी ब्रांच, चौथी ब्रांच आणि 5वी ब्रांच. आणि त्याच्यानंतर ज्या इंडिव्हिज्युअल जर ब्रांच पाहिले तर लॅटरल कॉर्डच्या 3 ब्रांचेस आहेत, मिडल कॉर्डच्या 5 मेन ब्रांचेस आहेत आणि पोस्टेरियर कॉर्डच्या 5 ब्रांचेस आहेत. परंतु ओव्हरऑल जर पाहिलं तर मेन 5 आहेत, परंतु त्याचे जर आपण कॉर्ड वाईज जर पाहिलं तर लॅटरल कॉर्डच्या 3 आहेत, मिडल कॉर्डच्या 5 आहेत आणि पोस्टेरियर कॉर्डच्या ह्या 5 ब्रांचेस आहेत. आता त्या कोणकोणत्या आपण ते एकदा समजून घ्या. आता आपण इंडिव्हिज्युअली कॉर्ड वाईज त्याच्या कशा ब्रांचेस पडतात ते पाहूयात. तर लॅटरल कॉर्डपासून 3 ब्रांचेस निघतात, मिडल कॉर्डपासून 5 ब्रांचेस निघतात आणि पोस्टेरियर कॉर्डपासून देखील 5 ब्रांचेस निघतात. आता लॅटरल कॉर्डच्या 3 ब्रांचेस कुठल्या, तर ते आहे लॅटरल पेक्टोरल नर्व. म्हणजे लॅटरल कॉर्डची पहिली ब्रांच आहे लॅटरल पेक्टोरल नर्व. दुसरी ब्रांच आहे मस्कुलोक्युटेनियस नर्व. तिसरी ब्रांच आहे लॅटरल रूट ऑफ लॅटरल कॉर्ड. तिसरी ब्रांच आहे लॅटरल रूट ऑफ लॅटरल कॉर्ड. 3 ब्रांचेस आहेत, एक आहे लॅटरल पेक्टोरल नर्व, दुसरी आहे मस्कुलोक्युटेनियस नर्व आणि तिसरी आहे लॅटरल रूट ऑफ लॅटरल कॉर्ड. त्यानंतर जो मिडल कॉर्ड आहे त्याच्या मेन 5 ब्रांचेस पडतात. एक आहे मीडियल पेक्टोरल नर्व, इथे होती लॅटरल पेक्टोरल नर्व, इथं आहे मीडियल पेक्टोरल नर्व. एक आहे मिडल क्युटेनियस नर्व. तर मिडल क्युटेनियस नर्व एक आर्मला सप्लाय करते, एक फोर आर्मला सप्लाय करते. म्हणजे मीडियल पेक्टोरल नर्व. दुसरी ब्रांच आहे मिडल क्युटेनियस नर्व फॉर आर्म, मिडल क्युटेनियस नर्व फॉर फोर आर्म. चौथी ब्रांच आहे मिडल रूट ऑफ मिडल कॉर्ड. मिडल कॉर्डपासून एक मिडल रूट निघतो, ते मिडल रूट ऑफ मिडल कॉर्ड. आणि 5वी ब्रांच आहे अल्नार नर्व. हे बघा, याचा लॅटरल रूट ऑफ लॅटरल कॉर्ड आणि मिडल रूट ऑफ मिडल कॉर्ड हे दोन्ही युनाईट होऊन एक मीडियन नर्व फॉर्म करतात. याच्या मेन 5 ब्रांचेस कोणत्या, मिडियल पेक्टोरल नर्व, मिडियल क्युटेनियस नर्व फॉर आर्म, मिडियल क्युटेनियस नर्व फॉर फोर आर्म, एक मिडियल रूट ऑफ मिडल कॉर्ड आणि 5वी आहे अल्नार नर्व. त्याच पद्धतीने जी पोस्टेरियर कॉर्ड आहे त्या पोस्टेरियर कॉर्डच्या देखील 5 ब्रांचेस आहेत मेन.
अप्पर सबस्कॅप्युलर नर्व, अप्पर सबस्कॅप्युलर नर्व, लोअर सबस्कॅप्युलर नर्व, नर्व फॉर लॅटिसिमस डॉर्साय, नर्व फॉर लॅटिसिमस डॉर्साय, रेडियल नर्व आणि ॲक्झिलरी नर्व. ह्या मेन पोस्टिरियर कॉर्डच्या 5 ब्रांचेस आहेत. एक अप्पर सबस्कॅप्युलर नर्व, लोअर सबस्कॅप्युलर नर्व, नर्व टू लॅटिसिमस डॉर्साय, ॲक्झिलरी नर्व आणि रेडियल नर्व. म्हणजे बघा लॅटरल कॉर्डच्या 3 ब्रांचेस आहेत. एक लॅटरल पेक्टोरल नर्व, मस्क्युलोक्युटेनियस नर्व आणि लॅटरल रूट ऑफ लॅटरल कॉर्ड. त्यानंतर मिडल कॉर्डच्या मेन 5 ब्रांचेस आहेत. एक आहे मिडियल पेक्टोरल नर्व, एक मिडियल क्युटेनियस नर्व फॉर आर्म, एक मिडियल क्युटेनियस नर्व फॉर फोरआर्म, एक मिडल रूट ऑफ मिडल कॉर्ड आणि एक आहे 5वी अल्नार नर्व. आता मिडल रूट ऑफ मिडल कॉर्ड आणि लॅटरल रूट ऑफ लॅटरल कॉर्ड हे दोन्ही युनिट होऊन एक मीडियन नर्व फॉर्म करतात. त्यानंतर आहे पोस्टिरियर कॉर्ड. पोस्टिरियर कॉर्डचे देखील 5 डिव्हिजन पडतात. एक आहे अप्पर सबस्कॅप्युलर नर्व, लोअर सबस्कॅप्युलर नर्व, नर्व टू लॅटिसिमस डॉर्साय, एक आहे ॲक्झिलरी नर्व आणि दुसरी आहे रेडियल नर्व. या पद्धतीने ह्याच्या लॅटरल कॉर्डच्या 3 ब्रांचेस, मिडल कॉर्डच्या 5 ब्रांचेस आणि पोस्टिरियर कॉर्डच्या 5 ब्रांचेस. परंतु ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर ओव्हरऑल ब्रॅकियल प्लेक्ससच्या मेन 5 ब्रांचेस आहेत. परंतु जर इंडिव्हिज्युअल आपण पाहिलं कॉर्ड वाईज तर लॅटरल कॉर्डच्या 3 ब्रांचेस पडतात, मिडल कॉर्डच्या 5 ब्रांचेस पडतात आणि पोस्टिरियर कॉर्डच्या 5 ब्रांचेस पडतात. ज्या पद्धतीने लॅटरल कॉर्डपासून 3, मिडल कॉर्डपासून 5 आणि पोस्टिरियर कॉर्डपासून 5 ब्रांचेस निघत होत्या, त्याच पद्धतीने अप्पर ट्रंकपासून देखील आणखी 2 ब्रांचेस निघतात. एक आहे सुप्रास्कॅप्युलर नर्व आणि एक आहे नर्व टू सबक्लेव्हिस मसल. एक आहे सुप्रास्कॅप्युलर नर्व आणि दुसरी आहे नर्व टू सबक्लेव्हिस मसल. म्हणजे आणि C5 ह्या रूटपासून एक ब्रांच निघते, डॉर्सल स्कॅप्युलर नर्व. इंडिव्हिज्युअली C5 या रूटपासून एक नर्व निघते, डॉर्सल स्कॅप्युलर नर्व C5 रूटपासून. आणि अप्पर ही जी होती सुप्रास्कॅप्युलर नर्व होती ती अप्पर ट्रंकपासून निघत होती. नर्व टू सबक्लेव्हिस मसल ही देखील अप्पर ट्रंकपासून निघत होती. आणि C5, C6 आणि C7 या तिन्ही रूटपासून एक नर्व निघते, त्याचं नाव आहे लॉंग थोरॅसिक नर्व. त्या नर्वचं नाव आहे लॉंग थोरॅसिक नर्व. C5, C6 आणि C7 हे तिन्ही रूट मिळून लॉंग थोरॅसिक नर्व तयार होते. C5 पासून निघते डॉर्सल स्कॅप्युलर नर्व, अप्पर ट्रंकपासून निघतात सुप्रास्कॅप्युलर नर्व आणि नर्व टू सबक्लेव्हिस मसल. आणि इथे बघा ह्याच्या 1, 2, 3, 4, 5, 6 नर्व इथून निघतात. आणि जिथे या पॉईंटला म्हणतात अर्ब्स पॉईंट, जिथे 6 नर्व निघतात त्या पॉईंटला म्हणायचं अर्ब्स पॉईंट. आणि इथे जर इंजुरी झाली तर पुढे त्याच्यापासून ज्या कॉर्ड्स ब्रांचेस पुढे ज्या तयार होणार आहेत त्यांच्यामध्ये डिफेक्टिव्हिटी येणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस त्याच्यामध्ये डिफेक्टिव्हिटी येईल त्यावेळेस त्याला म्हणायचं अर्ब्स पाल्सी. त्यावेळेस काय म्हणायचं अर्ब्स पाल्सी. जिथे 6 नर्व युनाईट झालेले आहेत, 6 नर्व जिथे युनाईट झालेले आहेत त्या पॉईंटला म्हणायचं अर्ब्स पॉईंट. आणि त्या अर्ब्स पॉईंटमध्ये काही जरी इंजुरी निर्माण झाली किंवा काही डिफेक्टिव्हिटी निर्माण झाली तर त्या ज्यावेळेस इंजुरी तयार होईल त्याला म्हणायचं अर्ब्स पाल्सी. सेकंड आहे जर लोअर ट्रंकमध्ये काही जर इंजुरी झाली तर तिथे तयार होते क्लमकेज पाल्सी. तिथे जर आजार तयार होतो क्लमकेज पाल्सी नावाची डिफेक्टिव्हिटी तयार होते. त्यानंतर जर अर्ब्स पॉईंटला डिफेक्टिव्हिटी निर्माण झाली जिथे 6 नर्व युनाईट होतात त्या पॉईंटला म्हणायचं अर्ब्स पॉईंट. आणि जी लोअर ट्रंकमध्ये जर डिफेक्टिव्हिटी निर्माण झाली तर क्लमकेज पाल्सी आणि अर्ब्स पॉईंटमध्ये डिफेक्टिव्हिटी निर्माण झाली तर अर्ब्स पाल्सी. आता हे थोडंसं किचकट टॉपिक आहे, परंतु जर समजून घेतला तर तो समजायला देखील सोपा आहे, एकदम सोपा. परत एकदा 2 मिनिटांमध्ये मी रिवाईज करतो. तर मेन 5 रूट आहेत C5, C6, C7, C8 आणि T1. त्याच्यापासून 3 ट्रंक तयार होतात, अप्पर ट्रंक, मिडल ट्रंक, लोअर ट्रंक. प्रत्येक ट्रंकपासून 2 डिव्हिजन निर्माण होतात, एक अँटीरियर डिव्हिजन, पोस्टेरियर डिव्हिजन, अँटीरियर डिव्हिजन, पोस्टेरियर डिव्हिजन, अँटीरियर डिव्हिजन, पोस्टेरियर डिव्हिजन असे 6 डिव्हिजन प्रत्येक ट्रंकपासून निर्माण होतात. अँटीरियर डिव्हिजन ऑफ अप्पर ट्रंक आणि अँटीरियर डिव्हिजन ऑफ मिडल ट्रंक हे मिळून लॅटरल कॉर्ड फॉर्म करतात आणि अँटीरियर डिव्हिजन ऑफ लोअर ट्रंक हे मिळून मिडल कॉर्ड फॉर्म करतात. तिन्हीच्या पोस्टेरियर डिव्हिजन ऑफ अप्पर ट्रंक, पोस्टेरियर डिव्हिजन ऑफ मिडल ट्रंक आणि पोस्टेरियर डिव्हिजन ऑफ लॅटरल ट्रंक हे तीनही मिळून एक पोस्टेरियर कॉर्ड फॉर्म करतात. तर लॅटरल मेन ओव्हरऑल जर पाहिलं पूर्ण ब्रॅकियल प्लेक्ससचं तर मेन 5च ब्रांचेस आहेत. एक आहे मस्क्युलोक्युटेनियस नर्व, दुसरी आहे मिडियल नर्व, अल्नार नर्व, रेडियल नर्व आणि 5वी आहे ॲक्झिलरी नर्व. हे मेन 5च ब्रांचेस आहेत. परंतु जर आपण कॉर्ड वाईज जर इंडिव्हिज्युअली पाहिलं तर लॅटरल कॉर्डपासून 3 ब्रांचेस निघतात, लॅटरल पेक्टोरल नर्व, मस्क्युलोक्युटेनियस नर्व, लॅटरल रूट ऑफ लॅटरल कॉर्ड. मिडल कॉर्डपासून
5 ब्रांचेस निघतात. मिडियल पेक्टोरल नर्व, मिडियल क्युटिनियस नर्व फॉर आर्म, मिडियल क्युटिनियस नर्व फॉर फोर आर्म आणि अल्नार नर्व आणि एक आहे मिडल रूट ऑफ मिडल कॉर्ड. आणि मिडल रूट ऑफ मिडल कॉर्ड आणि लॅटरल रूट ऑफ लॅटरल कॉर्ड हे दोन्ही मिळून मिडियन नर्व फॉर्म करतात. त्यानंतर पोस्टेरियर कॉर्डचे 5 डिव्हिजन आहेत. एक आहे अप्पर सबस्कॅप्युलर नर्व, लोअर सबस्कॅप्युलर नर्व, नर्व टू लॅटिसिमस डोर्साय, ॲक्झिलरी नर्व आणि रेडियल नर्व. ह्या मेन 5 ब्रांचेस आहेत. आणि अप्पर ट्रंक पासून जर पाहिलं तर सुप्रास्कॅप्युलर नर्व आणि नर्व टू सबक्लेव्हस मसल ह्या 2 आणखी ब्रांचेस निघतात. C5 इंडिव्हिज्युअली रूटपासून जर पाहिलं C5 रूटवरून तर डॉर्सल स्कॅप्युलर नर्व ही एक C5 रूटवरून निघते. आणि C5, C6 आणि C7 या तिन्ही रूटपासून एक कॉमन नर्व निघते, लॉंग थोरॅसिक नर्व. तिन्ही रूटपासून निघते C5, C6, C7 याच्यापासून निघते लॉंग थोरॅसिक नर्व. आणि अप्पर ट्रंकपासून सुप्रास्कॅप्युलर नर्व आणि नर्व टू सबक्लेव्हस मसल. आणि इथे 6 नर्व युनाईट होतात. त्या पॉईंटला म्हणायचं अर्ब्स पॉईंट. त्या अर्ब्स पॉईंटमध्ये काही इंजुरी निर्माण झाली तर त्याला म्हणायचं अर्ब्स पाल्सी. आणि जर लोअर ट्रंकमध्ये काही डिफेक्टिव्हिटी निर्माण झाली तर त्याला म्हणायचं क्लमकेज पाल्सी. त्याला काय म्हणायचं? क्लमकेज पाल्सी. अगदी कन्सेप्च्युअल टॉपिक आहे. परत बघा, 10 वेळेस बघा, स्वतः हाताने डायग्राम काढा, तोपर्यंत ते समजणार नाही. थँक्यू सो मच.